तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन मधून हा व्हिडिओ करतोय। मूळ मुद्दा असा आहे की आता शरद पवारांच्या गटाला अखेर जिल्हाध्यक्ष मिळालेला आहे। मंगेश आमले यांची नियुक्ती जे जिल्हाध्यक्षपदी झालेले शरद पवार गटाला चंद्रकांत पाटील जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेले, ते जिल्हाध्यक्ष होते। त्यानंतर आता मंगेश आमले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल। मूळ मुद्दा असा आहे की मंगेश आमले यांनी सुप्रिया सुळे असतील, इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती। अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पद देणं हे योग्य आहे का, हा एक मत जो आहे शरद पवार गटामध्ये विचारला जातोय। मूळ मुद्दा असा आहे की संदीप नाईक ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, 327 मतांनी, थोडक्यात मतांनी त्यांचा पराभूत झाला आणि 327 मतांनी पराभूत झाला। आमले साधारणपणे 3300 का 3400 मतांनी जे आहेत त्यांना मतधिक्य मिळाले। म्हणजे त्यांना नवी मुंबईकरांनी नाकारलं, बेलापूरकरांनी नाकारलं, पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पद त्यांना दिलेले आहेत। म्हणजे पक्षांतर जर आपण बघितलं, ज्या उमेदवाराच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं, ज्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून दावेदारी ठोकली, अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवले, अशा वेळेला त्यांना फार 3300 का 3600 फक्त म्हणजे 3000च्या आसपास त्यांना फक्त मतदान मिळाले। अशा उमेदवाराला, अशा पक्षाच्या नेत्याला ज्यांनी बंडखोरी केली, अशांना जिल्हाध्यक्ष देण्याचा घाट म्हणजे पक्षामध्ये कोण नाही का, ज्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत होते, मग अशा नेतृत्व शरद पवार गटाला साध्य करता येत नाही का? अशा नेतृत्वाला संधी देण्याचे काम शरद पवार गटाने केलं नाही का? मूळ मुद्दा असा की ज्या बंडखोरी केली आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पाडला, अशा नेत्याला हे बक्षीस दिलं का? म्हणजे संदीप नाईकांना पाडून यांनी शरद पवार गटाने बक्षीस देण्याचं काम केलं का? हा मूळचा मुद्दा आहे। मग त्यामुळे अनेक नेते नाहीत की त्यांचे चिन्ह सुद्धा किटले होते। मग जे लोक निवडणुकीपुरते होते, निवडणुकीमध्ये काय महिनाभर कार्यक्रम केला, लोकांना स्वप्न दाखवली आणि नंतर पराभूत झाल्यानंतर गायब झाले आणि आता पुन्हा जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे परत उगवणार। मूळ मुद्दा असा आहे की मग असे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाला आवश्यकता होती का? असे चेहरे आवश्यक आहे का? बाकी सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या नेत्याला ज्यांनी गणेश नाईक सोडल्यानंतर पक्षात किंवा 2 गट पडल्यानंतर ज्यांनी पक्षाची भूमिका निभावली, असे अनेक चेहरे असू शकतात। मग अशा चेहऱ्यांना एक नवा चेहरा भविष्य निवडणुकी दृष्टीने असा चेहरा पक्षाला आवश्यक होता। आमले आता काय करणार? शेवटी जरी त्यांच्याकडे पैशाचे हे असले तर मूळ मुद्दा असा आहे की मग त्यांच्या नेतृत्वाखाली बाकीचे लोक काम करणार का? हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहे। म्हणजे बंडखोरी करणाऱ्याला पक्षाने बक्षीस दिलं असंच म्हणायला काय हरकत नाही। म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही पक्षामध्ये कसंही काम करा, शिस्त प्रकार हा शरद पवार गटामध्ये आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। मूळ मुद्दा असा आहे की मग असे लोक किटली जे आहे ते काही दिवसापुरते उगवतात, मग परत निवडणूक की जाती, आता महापालिका निवडणूक झाली की पुन्हा ते गायब होतील। मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्यामुळे पक्षाचा किती मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये आमले कशा पद्धतीने काम करतात, जरी ते उच्च शिक्षण झालं असेल, एक चेहरा वगैरे पर्सनॅलिटी, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मात्र ज्या पद्धतीने पक्षाला उभारणी देण्याचं काम शरद पवार गटाने करायला पाहिजे होतं आणि ज्यांनी बंडखोरी केली त्यांना बक्षीस देण्याचं काम शरद पवार गटाने केलं असंच म्हणायला काय हरकत नाही। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।